लागला. हां, दुखतंय. शोल्डर वरून दुखते की मागच्या साईडला दुखते? फक्त बॅक साईडने जिथं जॉईंट आहे ना, हां. तो तेवढा पॉईंट असा दुखतो माझा. त्याच्यानंतर खाली दुखते. तिथं पण दुखतं. आणि आतापर्यंत हाच दुखत होता आणि मम्मीकडे आले तेव्हापासून थोडा हा पण पेन करायला लागला. आता सध्या दुखत नाहीये काही. तुम्ही झोपेत शिरण्याखाली हात घेता? हो. बंद करून टाका. मग हां तसं पण दुखल्यापासून नाही करत आहे. समजते माझ्या दुखायला लागलं की दुखायला. शिरण्याखाली हात घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी चांगलं असते. सोपा आहे का तुमच्या घरी टीव्हीच्या टी रूममध्ये? नाही, मी टीव्ही बघतच नाही सर. नाही ना? नाही. खूप चांगला आहे. मोबाईल घेताना कसा पाहता? डोक्याखाली मोठी उशी घेऊन. ते पण मी यूट्यूबला सर्च केलेलं आहे. ते पण बंद करून मोठी टाका. मोठी उशी घ्यायची डोक्याखाली. घ्यायचीच नाही. ती अच्छा. यूट्यूबचे सोडून द्या तुम्ही. बरं. घ्यायचीच नाही. मोबाईल जर पाहायचा असेल तर सरळ सरळ स्टँड लावायचं हां, हां. आणि अशी नजर राहिली पाहिजे. माझा चेहरा कसा आहे पाहता, ओके ओके. हां. अशा टाईपचं ठेवायचं. असं नाही झालं पाहिजे. अच्छा. हां. मान स्ट्रेट ठेवायची. मान अशी झाली पाहिजे. ओके. मान अशी झाली की तुमचे दोन्ही शोल्डर दुखतील, हां, हां. सर्वायकलली परेशानी होईल ओके. आणि धीरे धीरे ते जास्त नेहमी जर पायसान हां, हां. तर मग नेहमी नेहमी ते हे होऊन जाणार. एवढा ठीक आहे ना? मोबाईल बघायला पण वेळ नाही आहे माझ्याकडे. शॉप आहे माझं. काही गळ्यात ती त्रास आहे ना? शॉर्टकट पैसे लॉक करायचा आणि इथे लॉक करायचा. बाकी हे फ्रीज. रिलॅक्स. हा भाग दुखते काय? हां. है ना? इथं इथं रिलॅक्स. इकडं. Yes, yes. Yes. ओके. दुखते का इथं? इथं दुखते का? Vamos so. कमी झाला की जास्ती आहे तसाच आहे. सेम आहे सेम. येस ना? हो. ही जी हड्डी येते ना, हां. आता ओके. मी ना असं माझ्या मनाने केलं ना मग माझ्या लक्षात येतं. आणि आता आता इकडं इकडे समोर. आणि
म्हणजे मला मायग्रेनचा त्रास आहे, त्याच्यामुळे मान अशी जड वाटते मला आणि असं असं वाटतं की ओझं आहे माझ्या मानेचं. मला स्वतःच वाटतं की आपली मान जड आहे. आता पहिले जड वाटे, आता कसं वाटून राहिलं? आणि थोडी वाटते अजून जड. आणि जड कशामुळे वाटून राहिली? त्या नसा ब्लॉक आहे, ब्लॉक सर्क्युलेशन होऊन झालं, मायग्रेन डोकं दुखत राहिली, इकडे असायची दुखते, यासाठी दुखते, त्या कारणाने. बॅक साईड पण दुखते. हां, आता तुम्हाला जी हात तुमचा आता हे केला याच्यामध्ये काय फरक वाटला? पहिले असा पूर्ण असं मागे पण जात नव्हता, पण आता गेला तरी असं दुखत नाही. इझिली मुवमेंट होते. आता इझिली मुवमेंट. हां, असं केलं की पेन व्हायचं बॅक साईडला, नाही होत. तुमचं नाव काय ताई? माझं नाव स्नेहल गणेश लबाने, हां, कुठून आले आता तुम्ही? पुण्यावरून आले. पुण्यावर. बरं, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते? माझं जॉईंट आहे ना, हाताचा जो जॉईंट आहे बॅक साईडने बरं. खूप पेन होत होता आणि आणि मला मायग्रेनचा पण त्रास आहे. पण अच्छा. काल डोकं दुखलं नाही माझं रात्री. आणि कंबरचा पण त्रास होता, तो हां, झाला? कंबर ते पण रिलीफ झालंय मला. मायग्रेन तुम्हाला असं वाटते, तुम्हाला असं भारी भारी डोकं वाटते का? नाही, आता नाही वाटत, रिलॅक्स वाटते थोडी बॉडी बॉडी. रिलॅक्स झाली. हां. तिसरं सेक्शन आहे आपला, तर तिसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला किती आराम पडला? 100% वाटतं. 100%? हो तुम्हाला पण आणि मनाला पण? हो. मनाला म्हणजे जरुरी आहे बरं? हा, नाही मनाला पण मनाला वाटतं. जरुरी हो, आहे. हो. बरं. रिलॅक्स वाटतंय मला रिलॅक्स एकदम. वाटते ना? हो, या हो. ट्रीटमेंटच्याबद्दल तुम्ही खुश आहात ना? हो, खूप. बरं, हे जे व्हिडिओ काढला आपण या इंटरव्ह्यूचा, हम्म. तर हे यूट्यूब पर्पजसाठी यूज करू शकतो? हो. ओके. ओके कर तिकडे इकडे काय? व्हिडिओ. तिकडे मामाला दाखव. सांग.